हनुमानजी हे रामाचे सर्वात प्रिय भक्त मानले जातात। हनुमानजींचे प्रभू रामावर खूप प्रेम होते। श्रीराम अयोध्येचा राजा झाले तेव्हा हनुमानजी रात्रंदिवस त्यांच्या सेवेत मग्न राहिले। एकदा श्रीरामजींच्या दरबारात सभा चालू होती। त्या सभेला सर्व ज्येष्ठ गुरु आणि देव उपस्थित होते। राम नाव जास्त ताकदवान आहे हा चर्चेचा विषय होता। प्रत्येक जण म्हणत होता की राम अधिक सामर्थ्यवान आहे आणि नारद मुनी म्हणाले की रामाच्या नावात अधिक शक्ती आहे। नारद मुनींचे कोणी ऐकत नव्हते। या चर्चेदरम्यान हनुमानजी शांत बसले होते। सभा संपल्यावर नारद मुनींनी हनुमानजींना विश्वामित्र ऋषी सोडून सर्व ऋषींना नमस्कार करण्यास सांगितले। हनुमानजींनी विचारले, मी ऋषी विश्वामित्रांना नमस्कार का करू नये? नारद मुनींनी उत्तर दिले, तो पूर्वी राजा होता म्हणून त्यांची गणना ऋषीमध्ये करू नका। नारदजींच्या सांगण्यावरून हनुमानजींनी तेच केले। हनुमानजींनी सर्वांना नमस्कार केला होता आणि त्यांनी विश्वामित्रांना नमस्कार केला नाही। यावर विश्वामित्र ऋषी संतापले आणि त्यांनी रामाला या चुकीसाठी हनुमानाला मृत्यूदंड देण्याची विनंती केली। श्रीराम आपल्या गुरु विश्वामित्रांच्या आज्ञेकडे दुर्लक्ष करू शकत नव्हते म्हणून त्यांनी हनुमानाला मारण्याचा निर्णय घेतला। हनुमानजींनी नारद मुनींना या संकटाचा उपाय विचारला। नारद म्हणाले, तुम्ही कसलीही चिंता न करता रामाचे नामस्मरण सुरू करा। हनुमानजींनी तेच केले। तो आरामात बसून रामनामाचा जप करू लागले। श्रीरामांनी धनुष्यबाण त्यांच्याकडे दाखवला। एक सामान्य बाण देखील हनुमानजींच्या केसांना इजा करू शकला नाही। श्रीरामाच्या बाणांचा हनुमानजीवर काहीही परिणाम झाला नाही। तेव्हा त्यांनी ब्रह्मास्त्र हे ब्रह्मांडातील सर्वात शक्तिशाली शस्त्र वापरले। परंतु रामाचे नामस्मरण करताना हनुमानावर ब्रह्मास्त्राचाही काहीही परिणाम झाला नाही। प्रकरण वाढत असल्याचे पाहून नारद मुनींनी ऋषी विश्वामित्र यांना हनुमानजींना क्षमा करण्यास सांगितले। तेव्हा विश्वामित्रांनी हनुमानजींना क्षमा केली। यावर असे सिद्ध झाले की राम नावात नाही तर रामनामाच्या जपामध्ये सर्वात जास्त ताकदवान आहे असे स्पष्ट झाले। अशाच नवनवीन पौराणिक कथा ऐकण्यासाठी रेणुका व्हॉइस चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।